शेतकरी मित्रांनो, मी अर्कान रफिक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करिता शासनाने निधी वितरित केलेला आहे। मित्रांनो, त्याबाबतचा जीआर सुद्धा आलेला आहे। मित्रांनो, जीआरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत, तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। चला मित्रांनो, सुरू करूया हा महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत रुपये 52 लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे। मित्रांनो, तसेच सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये 379 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला असून त्यानुसार सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी संदर्भ क्रमांक 5च्या पत्रान्वये हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधीपैकी उर्वरित निधी रुपये 114 लाख वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे। मित्रांनो, त्यानुसार सदर योजनेअंतर्गत निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। मित्रांनो, सदर योजनेसाठी सन 2023-24 साठी सन 2023च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर झालेले रुपये 379 लाख इतका निधीपैकी रुपये 114 लाख एवढा निधी राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी सहाय्य राज्यस्तरीय कार्यक्रम अर्थसहाय्य लेखा शीर्षक अंतर्गत वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढाच। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। वस्सलाम।